खूप खूप स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर. मी अनुराधा. तर चला करूया छानपैकी दिवसाची सुरुवात. सकाळ झालेली आहे. म्हटलं चला आज मी छान अशी वाळवणीचा पदार्थ बनवणार आहे, तो तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर चला बघून घेऊया कसं बनवायचं आहे ते. तर मी आज इथे महाराष्ट्रात जे केले जाते आपल्याला वडी बनवून घेणार आहे. भाजीसाठी वडी बनवतो आपण, त्याला वडी म्हणतात, कोणी वडे म्हणतात, सांडगे म्हटले जातं त्याला. वेगवेगळ्या भागामध्ये वेगवेगळे नाव त्याचं बदलत असतं. तर वडे बनवून घेणार आहे, जे खानदेशात केले जाते त्या पद्धतीचे मी बनवून घेणार आहे. तर ते काय काय कसं बनवतं आहे मी तुमच्यासोबत शेअर करते. तर हे बघा, इथे मठा याची मुगाची डाळ घेतलेली आहे. 1 किलो डाळ होती, भिजत घातली होती मी ती रात्री रात्री भिजत घालायची. आणि अशा पद्धतीने सकाळी स्वच्छ पाण्यामध्ये अजून परत धुवून घेतलेली आहे आणि पाणी गाळणीमध्ये काढून घेतलेली आहे. याचं पाणी पूर्ण जायला पाहिजे. आणि त्याच्यानंतर थोडीशी इथे चण्याची डाळ घेतलेली होती. ते 250 ते 300 ग्राम चण्याची डाळ रात्री भिजत घातली होती. ही सुद्धा सकाळी छान धुवून घेतलेली आहे. आणि याच्यासाठी साहित्य लागणार आहे लसूण, थोडीशी कोथिंबीर आणि लाल मिरची पावडर. तर हे अशा पद्धतीने डाळी भिजत घातल्या होत्या. याच्यामध्ये वडे बनवताना अजून मठाची डाळ सुद्धा घेतात, तर ती सुद्धा अशाच पद्धतीने भिजत घालायची. मुगाची डाळ आणि मठाची डाळ सेम प्रमाणात घेता, पण आमच्या इथे मठाची डाळ वगैरे काही भेटली नाही मला, म्हणून मी ती न टाकता फक्त इथे मुगाची डाळ आणि थोडीशी चण्याची डाळ अशा पद्धतीने मिक्स बनवणार आहे. आता हे भिजत घातलेले रात्री भिजत घालायचे, सकाळी स्वच्छ धुवून घ्यायचे, पाणी काढून घ्यायचं आणि कोरडी आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये वाटून घ्यायची आहे. मिक्सरमध्ये अगदी म्हणजे बारीक करून घ्यायचं आहे मिक्सरमध्ये. आणि हे सगळं सुद्धा बारीक करून घ्यायचे आहे. लसूण आणि कोथिंबीर हिची सुद्धा पेस्ट याच्यासोबतच करून घ्यायची. तर अशा पद्धतीने मिक्सरमध्ये मी आता याला करून घेणार आहे. तर आता मिक्सरच्या भांड्यात ही डाळ घ्यायची, आपल्याला वाटून घ्यायचंय. तर मिक्सरचं भांडं मोठं असेल तर जास्त घ्या, नाही तर मग या साईजचं असेल तर आपल्याला थोडी थोडी अगदी कोरडीच वाटायची, याच्यात पाणी नाही वापरायचं. तर थोडी थोडी डाळ टाकून वाटून घेऊया. तर हे बघा, अशा पद्धतीची आपल्याला एकदम म्हणजे नॉर्मल अशी रवाळ आहे, एकदम चिकन पण नाही झाली, अगदी परफेक्ट आहे. अशा पद्धतीने आपल्याला इथे वाटून घ्यायची. सगळी डाळ मी याच पद्धतीने वाटून अशी वेगळ्या भांड्यामध्ये इथे काढून घ्यायचं. तर इथे डाळ वाटून घेतलेली आहे. त्याच्यानंतर इथे मी अद्रक नाही, लसूण आणि कोथिंबीर आणि थोडंसं जिरं याची पेस्ट ही बनवून घेतलेली आहे. लसूण, कोथिंबीर आणि जिरं याची पेस्ट आहे ही आपल्याला याच्यात टाकायची आहे. आणि डाळ बघू शकता, दोघी डाळ मी इथे वाटून घेतलेल्या आहेत अशा पद्धतीने. आता याच्यामध्ये आपल्याला ही सगळी पेस्ट याच्यात टाकून द्यायची आहे. ही जी वाटून घेतलेली पेस्ट आहे ना, ही याच्यात टाकायची. तर याच्यात चवीनुसार मीठ टाकून घ्यायचंय. चवीनुसार मीठ टाकायचं. आणि वाळवणीचा पदार्थ असतो ना, तर थोडंसं मीडियमच टाकायचं, जास्त खारं नको व्हायला. याच्यानंतर लाल मिरची पावडर टाकून घ्यायची. तुम्ही हिरवी सुद्धा टाकू शकता, तर तुम्ही किती तिखट खाता त्यानुसार टाकून घ्यायची. ही लाल मिरची खूप तिखट आहे, तर मी इथे 3 चमचे टाकून घेते. इथे हळद टाकून घ्यायची आहे. हळद मी इथे छोटासा चमचा आहे, 2 ते 3 चमचे टाकून घेते. त्याच्यात हिंग टाकून घ्यायचा आहे, याच्याने खूप छान असा टेस्ट येतो वडीला. तर आता हे सगळं टाकून घेतलेलं आहे. याला चांगलं आता हाताने असं मिक्स करून घ्यायचंय. पूर्ण असं छान मिक्स करून घ्यायचंय. सगळीकडे मिक्स झालं पाहिजे. सगळं पीठ असं छान मिक्स करून घ्यायचं. तर हे छान मिक्स करून झालेलं आहे.
आता इथे डाळ वगैरे सगळं वाटून झालं आहे, सगळं मिक्स करून घेतलं आणि मग वाटकं घेऊन मी इथे टेरेसवर जात आहे. टेरेसवर टाकून देणार आहे, वाळत घालणार आहे. टेरेसवर छान असं ऊन पडतं बाहेर आपलं. तुमचं येत नसेल तर तुम्ही गॅलरीत किंवा मग घरामध्ये सुद्धा तुम्ही टाकू शकता. मग आता हे प्लास्टिक वगैरे आणलेलं होतं आणि ते प्लास्टिकचा पेपर इथे मी टाकून घेतलेला आहे. त्याच्यावर स्टोन वगैरे दगड वगैरे ठेवून घेतलेले आहेत आणि त्याच्यावर मी टाकून घेणार आहे वडे. पण त्याच्या सगळ्यात आधी आपल्याकडे जसं केलं जातं की 5 असे छोटे छोटे इथे सांडगे बनवून घेणार आहे. त्याच्यानंतर त्याची पूजा वगैरे करून घेत आहे. तर हे असं सामान बनवण्याच्या आधी हे जे वडे बनवतात ना, त्यावेळेस मी बघितलेलं आहे की असं करतात आणि पूजा वगैरे करतात आणि मग सुरुवात करतात. की त्याच्यामागे काही कारण असेल की देवाला म्हणत असतील की आमचं सगळं सामान वगैरे व्यवस्थित होऊ दे आणि हे पूजेच्या याच्यामध्ये किंवा मग कशालाही यूज केले जातात वडे, त्याच्यामुळे त्याची पूजा वगैरे करत असतील, म्हणून मी त्या पद्धतीने करून घेतली. झारे आहे ना, याला झारा म्हणतात. तर याच्याने अशा पद्धतीने ते वडे पाडले जातात याच्याने, नाही तर मग हाताने तोडूनही टाकतात. पण याच्याने आता असं झारून टाकणार आहे वडे मी. कोणाला माहिती आहे ही पद्धत झारून टाकता, तुमच्याकडे पण असंच केलं जातं की नक्की मला कमेंटमध्ये सांगा. तर आता याच्यावर थोडं घ्यायचं, असं थोडं पीठ ह्या झाऱ्यावर टाकावं लागतं आणि ते दुसऱ्या हाताने एका हाताने पकडून आणि दुसऱ्या हाताने ते थोडंसं असं दाबून म्हणजे प्रेस करायचं आणि शेवसारखं ते खाली पडत असतं. तर अशा पद्धतीने वडे वगैरे पाडले जातात. तर सोपी पद्धत आहे अशी पद्धत. आणि सांडगे जे आपण बनवतो ना, ते ह्याच पिठाने सुद्धा आपण असे छोटे छोटे तोडून असे टाकू शकतो. जसं मी पूजेसाठी आधी तोडून घेतले छोटे छोटे, पण त्याला जरा टाईम लागतो. पण ही जी पद्धत आहे याच्याने जरा लवकर होतात आणि छान वाटतं. हे याच्याने फटक्यात आपण असं फटाफट टाकून मोकळं होऊन जातो, म्हणजे लवकर पडतात वडे आणि छान असे मोकळ्या पद्धतीने टाकून घ्यायचे आहेत. तर अशा पद्धतीने इथे वडे वगैरे बनवून घेतलेले आहेत. पलक आणि यश आज घरी होते, त्यांना स्कूलला सुट्टी होती, त्याच्यामुळे म्हटलं चला, कारण वर बघण्यासाठी एक मी ठेवत असते, कारण वर कबूतर वगैरे जास्त असतात ना, मग ते बसतात घाण वगैरे करतील म्हणून. मग याच्याने मग यश वगैरे लक्ष ठेवतो आणि त्यांची थोडीफार हेल्प वगैरे होऊन जाते सगळी कामामध्ये. त्याच्यामुळे म्हटलं चला, ते आज घरी आहेत म्हणून मग छानशा वस्तू 1-2 तरी का होईना वाळवणीचा पदार्थ आपण बनवून घेऊया. आणि घरचं असलं ना तर खूप चांगलं असतं. घरच्या सामान कितीही बाहेरून विकत आणला ना तर तो पुरत नसतो. घरचं तर घरचंच असतं आणि खूप चवही वेगळीच लागते. असे छान वडे इथे पाडून घेतलेले आहेत. तर हे बघा टाकून झालेले आहेत. तर इतके 1 किलोचे बनवले म्हणजे 1.5 किलोचे वडे झाले हे. तर एवढे झालेले आहेत. तर अशा पद्धतीने वडे करतात. आता हे छान ऊन पडायला पाहिजे, छान दुपारी सुकून जातील ते, मग पुढचं तुम्हाला दाखवते. मग तर अशा पद्धतीने वडे इथे झाडून घेतले. तर हे बघा छानपैकी वडे बनून तयार झालेले आहेत आपले, छान उन्हामध्ये वाळलेले आहेत. अजून एकदा मी त्यांना ऊन दाखवेल, पण म्हटलं चला तुमच्यासोबत शेअर करूया. छान कडक झाले ते बघा. आवाज येत असेल तुम्हाला, आवाज छान खणखणीत आवाज येतोय. आणि हे वडे अशा पद्धतीने तयार होतात, बघू शकताय तुम्ही. अगदी मस्त असे वडे आणि भरपूर तयार झाले. हे 1 किलोच्या प्रमाणातले वडे आहेत, ते भरपूर तयार होतात. हे बघा आणि छान मस्त असे दिसतात ते लाल. आणि कोथिंबीर वगैरे टाकली होती ना, त्याचा अगदी मस्त असा सुगंध येतोय वड्यांचा सुद्धा. तर तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करा. आणि तुम्हाला कशी वाटली हे वडे बनवण्याची रेसिपी ते मला कमेंटमध्ये सांगा. आणि तुमच्याकडे कोणत्या पद्धतीने केले जात आहे हेही मला कमेंटमध्ये सांगा. तर लवकरच भेटूया पुढच्या व्हिडिओ घेऊन. तर हा व्हिडिओ बघून छानपैकी तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये सुद्धा शेअर करा, म्हणजे त्यांना सुद्धा बनवता येईल. आणि तुम्ही कोणत्या पद्धतीने बनवता ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा.